हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. वेलकम आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत. तर फ्रेंड्स, इथे मी लहान बाळासाठी छानपैकी होममेड सॅरेलॅक बनवलेला आहे. आता सॅरेलॅक खूप प्रकारचे असतात, पण मी इथे थोडं सिम्पल सॅरेलॅक बनवलेलं आहे. मखाने, पोहे आणि बदाम. आता मखाने म्हणजे कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीन्स. बदाम म्हणजे मेंदूला पॉवर आणि पोहे म्हणजे बाळाला पचायला सोपे. असे मी 3 इंग्रेडियंट्स इथे छानपैकी घेतले. त्यानंतर ते छान फ्राय करून घेतले आहे कमी गॅसवर आणि त्यानंतर त्याची छान पावडर करून घेतलेली आहे. आता जसं आपल्याला लागेल तसं तुपामध्ये याचं सॅरेलॅक छान बनवायचं. तूप टाकायचं, थोडासा गूळ टाकायचा आणि बाळाला मस्त सर्व करायचं. आणि मखाने हे कमी गॅसवर भाजायचं जेणेकरून जे छान क्रिस्पी होता, थोडेसे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. त्यानंतर थोडेसे मखाने उरले होते. मग मी माझ्यासाठी थोडंसं तेल, मीठ, मिरची आणि हळद असं टाकून घेतलं आणि छान कमी गॅसवर मस्त छान फ्राय करून घेतले. तुम्ही इथे बघू शकता किती क्रिस्पी झाले होते आणि खायला तेवढे जबरदस्त लागत होते. काही अबरचबर स्नॅक्स खाण्यापेक्षा असं हेल्दी स्नॅक्स खाल्लेलं बरं. इथे बघा तुम्ही, पावडर किती छान झाली आहे सॅरेलॅकची. मार्केटमध्ये आपण खूप सॅरेलॅक वगैरे घेतो, चांगले असतातच असं नाही, पण आपण जे बनवतो, आई जे बाळासाठी सॅरेलॅक बनवते, त्यात फक्त रेसिपी नसते, त्यात प्रेम असतं. आणि फ्रेंड्स, इथे आम्ही कुरडया करणार होतो, म्हणून मम्मी इथे चीक आणि पाणी इथे वेगवेगळं करत होती. तिचं चाललं होतं, कारण नेक्स्ट डे तो परत चीक वगैरे सेपरेट करायचा होता. तर इथे सर्व ती प्रोसेस चालू होती. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय, तो चीक खाली इतका घट्ट बसलेला होता, इतकी जाड लेयर आलेली होती. आधीच्या काळामध्ये ना खूप, हे बघा किती जाड थर बसला आहे, इतकं पॅक बसलेलं होतं ते. हे बघा किती जाड थर. आणि त्यानंतर मी इथे मस्त चहा पिला, त्यासोबत मखाने खाल्ले, थोडासा खाकरा खाल्ला, तरी पण पोट काही भरलं नाही. त्याच्यानंतर ढोकळा आणि मस्त पुदिन्याची चटणी खाल्ली आणि माझी संध्याकाळी ते मी छान एन्जॉय केली. फ्रेंड्स, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.